मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना जनावरांच्या गोठा बांधकामासाठी अनुदान दिलं जातं। पारंपरिक पद्धतीनं म्हैस पालन करताना चांगला गोठा नसल्यानं उत्पादन क्षमता कमी होते। त्याचबरोबर अनेक आजारांना जनावरांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे सिमेंट काँक्रीटचा गोठा आणि वैरण घालण्यासाठी गव्हाण बांधण्याकरता ही योजना सुरू करण्यात आली। यासाठी 77,000 रुपयांच्या अनुदानापैकी 6,188 रुपये अकुशल खर्च तर 71,000 कुशल खर्चासाठी दिले जातात। कुशल खर्चाचं हे प्रमाण 8:92 आहे। त्यामुळे हे काम करताना जिल्ह्याचं 60:40 हे कुशल प्रमाण राखण्यासाठी शेतात किंवा बांधावर फळबाग लागवड, शोषखड्डा आणि कंपोस्ट आदी कामं पूर्ण केल्यानंतरच लाभ देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शासनानं गोठा अनुदानासाठीची फळबाग लागवडीसह अन्य जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली आहे। त्यांनी रोजगार हमी योजना मंत्री दादा भुसे यांना याबाबत पत्र सादर केलंय। वाढत्या औद्योगिकरणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी कमी झाल्या असून अनेक शेतकरी अल्पभूधारक झालेत। मुळात लाभार्थ्यांकडे पुरेशी शेतजमीन नसल्यानंच तो दूध व्यवसायाकडे वळलाय। जनावरांच्या चाऱ्यासाठी जमिनी नसताना फळबाग कशा उभ्या करायच्या असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। त्यामुळे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनानं घातलेल्या फळबाग लागवडीसारख्या जाचक अटी शिथिल करण्याबाबत शेतकऱ्यांकडून मागणी होत असल्याचं आमदार पाटील यांनी रोजगार हमी योजना मंत्री दादा भुसे यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलंय।